गुड मॉर्निंग सर. आज पण एक सुंदर लोकेशन घेऊन येतोय. एकदम छान असं लोकेशन आहे. सावरचोळ गाव. सावरचोळ या गावातल्या घाटातलं लोकेशन. इथं शूट केलेलं पण प्रॉपर झालं. त्यावेळेस हिरवळ वगैरे नव्हती. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरू हा आहे सावरचोळचा घाट. सावरचोळ घाट. सावरचोळ घाट आहे. एक सुंदर असं दृश्य आहे. एकदम हिरवळ गवत वगैरे छान वाढलेलं आहे. एकदम सुंदर असा विषय आहे. समोर छोटासा बंधारा आहे फुल भरून. खालच्या बाजूला दरी आहे. एकदम खोलाची दरी आहे. खाली पण पाणी वाहत आहे. अशा पद्धतीने सुंदर असा सीन आहे. एकदम सुंदर, एकदम सुंदर. तर ड्रोन नाही आहे आपल्याकडं अजून. ड्रोन आल्यावरती हा शूट सीन एकदम सुंदर असा शूट होऊ शकतो. समोरच्या बाजूला आपण मी ते पण दाखवतो. हा समोर आहे एकदम स्ट्रेट आहे. तिन्ही बाजूनं कडा आहे. फक्त एवढीशी जागा वाट आहे जाण्यासाठी. तर हा आम्ही त्याला सुसाईड पॉईंट वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. गावातला सीन आहे. एकदम सुंदर असा विषय आहे. ते पण दाखवतो. पण 360 डिग्री तुम्हाला सीन दाखवतो. हा समोर घाट आहे. रस्ता दिसतोय. हा सावरचोळचा घाट आहे. म्हणजे माझ्याच गावातला घाट आहे. एकदम सुंदर सीन असा विषय. एकदम हिरवळ. पेरणी वगैरे झाली आहे. सगळ्या गोष्टी एकदम शेती वगैरे एकदम. समोर बिरोबा देवस्थान आहे. ट्रस्ट आहे. खूप सुंदर व्यवस्थापन आहे. येऊ शकता दर्शनासाठी. एकदम सुंदर असा विषय. एकदम छान. इकडच्या बाजूला इथून नाईटला जर शूट केलं की नाही तर संगमनेर वगैरे एकदम छान दिसते. सूर्यनारायण आलेले आहेत वरती. ढगाच्या आड आहेत. एकदम सुंदर असा विषय आहे. एकदम सुंदर सीन. एकदम सुंदर सीन. मी लास्ट टाइम पण बोललो होतो की माझ्या गावात 70% डोंगर आहे. 70% डोंगर आहे. प्रत्येक डोंगराला नाव आहे. एवढा सुंदर असा विषय आहे. चला आपण लोकेशन शिफ्ट करू. आवाजाचा प्रॉब्लेम होतो. आपण शिवू शकतो. हवा खूप चालू आहे. तर हा आहे कोलमगड. हा सुसाईड पॉईंट वगैरे अशा पद्धतीने एकदम असा चिवळ जागा आहे. पाहिलं ना आपण एकदम. या बाजूला पण जवळ आहे. ह्या बाजूला जवळ आहे आणि एकदम स्ट्रेट आहे. आपण जसं रायगड आहे त्या पद्धतीनं हा पॉईंट आहे. एकदम सुंदर पॉईंट आहे. इथून पूर्ण जवळपास तालुक्याचा व्ह्यू दिसतो आपल्याला. पूर्वेला जर पाहिलं बाजूला पूर्ण असा सीन आपल्याला पाहायला मिळतो. आवाजाचा इश्यू होऊ शकतो कारण की हवा खूप चालू आहे. बऱ्यापैकी चालू आहे. एकदम पश्चिमेच्या बाजूला जर बघितलं की नाही आपण, पश्चिमेच्या बाजूला बघितलं ना तर एकदम स्ट्रेट काढ आहे. एकदम स्ट्रेट काढ आहे. एकदम असा स्ट्रेट काढ आहे. आवाजाचा इश्यू होऊ शकतो. एकदम सुंदर असा सीन आहे. ड्रोन नाही आहे आपल्याकडं. जास्त रिस्क घेत नाही आहे. खालच्या बाजूला एक धरण आहे. छोटंसं धरण आहे. ते मोठं धरण मी दाखवणारच आहे. छोटंसं धरण आहे. पाणी वाहत आहे. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. समोर शासकीय आश्रमशाळा आहे. समोरच्या बाजूला शासकीय आश्रमशाळा आहे. एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण हे माझ्या गावात आहे. एकदम सुंदर असा विषय. हा बाजूला कडा आहे. असंच आपण समोर जर गेलो की नाही एकदम स्ट्रेट आहे. जसं आपलं रायगड वगैरे आहे ना. रायगडाचा कसा पद्धतीने त्या पद्धतीने एकच एंट्री आहे त्याला किल्ल्यामध्ये. जास्त मोठं पण नाही आहे पण एकदम सुंदर पॉईंट आहे. एकदम सुंदर. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे इथं फॉरेस्टने वगैरे काही डेव्हलपमेंट केलेली नाही. अशा पद्धतीने समोर धरण आहे. जवळपास 90-95% भरलेलं आहे ते धरण. जवळपास 90-95%. तर खालच्या बाजूला हे छोटंसं तळ आहे. छोटंसं तळ आहे. ते भरून पण पाणी पुढं गेलं आहे. आणि हे समोरच्या बाजूला हे धरण आहे. बऱ्याच फॉलोअर्स तिथे पाहिलं. साधारणतः 30% आपण त्याला अपडेट देतोय त्याची.
त्या धरणाची साधारणतः 90% भरलेलं आहे. म्हणजे जवळपास जी आपण म्हणतो सांड ओव्हरफ्लो व्हायला थोडासा कालावधी आहे. ओव्हरफ्लो झाल्यामध्ये आपण त्याचा पण विषय नक्की घेणार आहे. एकदम सुंदर असं वातावरण आहे, एकदम नॅचरल, एकदम पडण्यासारखं. खालती शेती वगैरे गावाची व्यवस्था मी बोललोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. माझं गाव 7 ते 8 वाड्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालं आहे. ज्याच्या त्याच्या सोयीनं ज्याच्या त्याच्या सोयीनं ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. आता ही एक वाडी आहे, ही एक वाडी आहे. त्याच्यानंतर समोर बरोबर देवस्थान आहे, ट्रस्ट आहे. एकदम सुंदर मॅनेजमेंट त्यांचं, सुंदर देवस्थान आणि एकदम जागृत देवस्थान आहे, स्वयंभू देवस्थान आहे. त्याचा पण विषय येणार आहे. लगेच सेकंड दुसरी वाडी लगेच त्याच्या खाली आली आहे, दुसरी त्याच्या समोरच लगेच आली. अशा पद्धतीनं एकदम सुंदर असा सीन आहे. पूर्वेच्या बाजूला इथून संगमनेर पण दिसते. हा विषय नाईटला एक शूट करणार आहे आपण इथून. एकदम सुंदर असा विषय, एकदम छान असं वातावरण आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं आपण ज्या पॉईंटला उभे आहे तो पॉईंट एकदम सुंदर सूर्यनारायण आलेले आहेत वरती, पण ढगामुळं लपलेले आहेत. तर एकदम सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे, एकदम छान व्हिडिओ झाला आहे. एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण. लोकेशन देतो संगमनेरपासून पश्चिमेला 22 ते 24 किलोमीटर अंतर. खांडगाव नंतरनं धांदरफळ नंतरनं निमगाव पागेनंतरनं सावरचोळगाव. साधारणतः संगमनेरच्या पश्चिमेला 22 ते 25 किलोमीटरच्या अंतरात एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. पर्यटक येऊ शकता. एकदम सुंदर विषय. 70% डोंगर आहे, पाणी, धबधबे, अनलिमिटेड धबधबे, पाणी, निसर्गरम्य वातावरण, एकदम सुंदर टुरिस्ट पॉईंट आहे. येऊ शकता. एकदम छान विषय आहे. देवस्थान आहे आमचं, जागृत देवस्थान आहे. समोर जर पाहिलं बिरोबा देवस्थान आहे, स्वयंभू आहे, ट्रस्ट आहे. एकदम सुंदर मॅनेजमेंट आहे. तिथं पण दर्शनाला येऊ शकता. आणि समजा कुणाला यायचं असेल, लोकेशनची अडचण असेल किंवा काय असेल, काही सहकार्य पाहिजे असेल तर सहकार्य पण होऊन जाईल, सगळ्या गोष्टी होऊन जाईल. एकदम छान असा सुंदर व्हिडिओ झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. थँक्यू. गुड डे.